पुण्याहून बिहारकडे जाणाऱ्या पुणे सौपूल एक्सप्रेसमध्ये अचानक एक असा प्रसंग घडला ज्यामुळे संपूर्ण जनरल डबा काही काळ घाबरून गेला। दौंड स्टेशन पार होताच रोक्साना खातून यांना अचानक तीव्र प्रसूती वेदना सुरू झाल्या। रेल्वेत कोणतीही वैद्यकीय सुविधा नसल्याने कुटुंबियांसह प्रवाशांमध्येही भीतीचं वातावरण निर्माण झालं। पण त्याच वेळी काही प्रवाशांनी पुढे येत महिलेसाठी डब्यातच व्यवस्था तयार केली। घटनेची माहिती मिळताच आरपीएफ म्हणजेच रेल्वे सुरक्षा बलचे कॉन्स्टेबल सोमनाथ पाठाडे आणि हेड कॉन्स्टेबल विश्वजित काकडे तात्काळ त्या डब्यात पोहोचले। त्यांनी महिलेला धीर दिला, परिस्थिती शांतपणे हाताळली आणि प्रवाशांच्या मदतीने धावत्या रेल्वेतच सुरक्षित प्रसूती पार पाडली। काही क्षणातच संपूर्ण डब्यात बाळाच्या रडण्याचा आवाज घुमला आणि भीतीचं वातावरण आनंदात बदलून गेलं। यानंतर अहिल्यानगर स्टेशनवर आई आणि नवजात बाळाला सुरक्षित खाली उतरून 108 रुग्णवाहिकेद्वारे सिल्वर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं। डॉक्टरांनी आई आणि बाळ दोघेही सुखरूप असल्याचं सांगितलं। मातृदिनाच्या पूर्वसंध्येला घडलेली ही घटना माणुसकी, धैर्य आणि वेळेवर दिलेल्या मदतीचं जिवंत उदाहरण ठरली। बाकी तुम्हाला या संपूर्ण घटनेबद्दल काय वाटतं? धावत्या रेल्वेत आरपीएफ जवानांनी आणि प्रवाशांनी दाखवलेली ही माणुसकी किती महत्त्वाची आहे? तुमची मतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या .com महाराष्ट्रच्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबला पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।